बाय बाय. काय ग, यांचं खरंच काही आहे का ग? तुला काय करायचंय? तू जा ना ब्युटी पार्लरला. उन्हा आल्यावर जाणार आहेस का? येता जाता त्या नवशील आणि ते नको खाऊस तेलकट एवढं. अरे पण नंद्या, तिच्या मनात तू बी नाही आणि मी बी नाही. अरे किती प्रयत्न केले पण सगळे फेल गेले ना. आता काय करायचं आपण? ए ब्रो, आता मी काय सांगतो ते नीट ऐक बरं का. तुला भी श्रद्धा आवडते आणि मला भी श्रद्धा आवडते. अरे पण तिला आपण दोघं बी आवडत नाही ना. हे एकदा क्लिअरिफिकेशन झालंय ना आपल्याकडून. तुला क्लिअर म्हणायचंय का रे? अरे बाबा तेच ते क्लिअर कळलंय ना. तू इशे जरा बाजूला ठेव ना. बर. आणि आपण तिच्या पुढे पुढे करतो ना, त्याच्यावर जरा कंट्रोल करूया. हो. अरे तिला आपल्या मनातलं प्रेम कळायला पाहिजे ना बाबा. आणि तुला सांगतो, जेव्हा तिला आपल्या मनातलं खरं प्रेम कळेल ना, तेव्हा तिला स्वतःलाच निर्णय घेऊ दे आपल्यापैकी कोणाची निवड करायचं ते. हो हो. हे भावा, तोपर्यंत हे आपल्या ती भांडणं स्पर्धा सगळं बंद करूया. सगळ्यात दी एंड बरं का. तू बोलतोस ना, बरोबर बोलतोस तू म्हणतोस तसंच करूयात आपण. हा, तिला तिचं काय ते ठरवू दे. आपण नको पडायला त्याच्यात. बाबा जाम मारते ती. आला बघ. ए नको ना उठू, बस ना. खूपच फोडलं का रे दोघांना? आता इथून पुढे तरी फटके खायची कामं करू नका. हा, ऐकलं का? या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलं. जास्त लागलं असेल तर डॉक्टरकडे जाऊन या. औषधं घ्या आणि गरज पडली तर इंजेक्शन पण घ्या. आपण श्रद्धा प्रकरण आहे ना, ते थोडे दिवस लांबच ठेवूया. आणि आपल्या शिवाशेचं लव्ह लाईफ आहे ना, त्यामध्ये लक्ष घालूया. अरे अगदी माझ्या मनातलं बोललं असतं रे तू. हो ना, मग होऊन जाऊन दे खर्च. आधी सेट करूया लव्ह लाईफ शिवाशेच, मग करूया लग्न आपल्या दोघांपैकी एकाच. अरे अरे शिवा, अरे शिवा पुढे बघ. अशी कशी गाडी चालवतोयस? लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी. श्रद्धा डेंजर आहे. ते नंदू आणि वस्त्राला चोपून बिचारांना सळो की पळ करून सोडलं तिने. हो, पण चूक तुझ्या मित्रांचीच आहे. असे डायरेक्ट प्रपोज करायला आले म्हणजे काय? तिने त्यांना चोप दिला ना, हे अगदी बरोबर केलंय तिने. मी जर तिच्या जागेवर असते ना, मी तर त्यांना मोकाट सोडलाच नसतं. या नंदू आणि वस्त्राच्या कारनाम्यांची शिक्षा मलाच भोगावी लागणार आहे. इथं प्रेमाचा विषय ऐकूनच चिडली. मग माझं प्रेम कसलं समजून घेते? शंभू महादेवा, कसं प्रपोज करू हिला? शिवा, तू कधी कोणाच्या प्रेमात पडलायस खरे? कोणाला प्रपोज केलायस का तू? अरे शिवा, काय करतोयस? नीट गाडी चालू ना. लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी सॉरी. शिवा थांबव थांबव थांबव, गाडी थांबव. ती बाई. कोण बाई? अरे जिने मला फॅक्टरीमध्ये सोडलं होतं त्या दिवशी. कुठे? ती तिकडे त्या दिशेने गेली. चल चल लवकर चल. तिकडे? हो चल चल.
चल चल. मी इथेच बघितलं होतं तिला. कुठे गायब झाली? अचानक गायब कशी काय झाली ती? चल आपण त्या दिशेने बघूयात. शक्ती, याच आहेत का त्या बाई? नाही, ह्या बाई वेगळ्या आहेत. मावशी, तुम्ही इथे का बाईला बघितलं का? नाही ग बाई, मी तर नाही पाहिलं. मावशी नीट आठवा ना, इथेच होती ती बाई. अगं कुणी बी नव्हतं इथं. असं कसं होऊ शकतं? मी त्यांना इथेच पाहिलं आणि आपण ताबडतोब इकडे आलो. मग इतक्या कमी सेकंदात ती बाई गायब कशी झाली? अगं आपण कदाचित उशिरा आलो असू आणि नको टेन्शन घेऊस. भेटतील कधी ना कधी कुठेतरी. शक्ती अगं गेल्या असतील कदाचित निघून त्या. तू नको टेन्शन घेऊ. कधी ना कधी कुठेतरी तुमच्या दोघांची पुन्हा भेट होईलच. आपलं शहर काही फार मोठं नाहीये आणि देव कधी कधी लोकांना गोल गोल फिरवून पुन्हा एकाच ठिकाणी आणतच असतो. भविष्यात त्या बाईची आणि तुझी भेट होणार असेल तर ती होऊनच राहील. बरोबर बोललास लेका. आपण समधी आदिशक्तीची लेकरं. तिनं भाडी जे लिवले तसंच आयुष्यात घडतं. तिनं ठरवलं असल तर जिला तुम्ही शोधताय ती कधी ना कधी तुमच्या समोर येऊन उभी राहीलच. जय आदिशक्ती. जय आदिशक्ती. दाव ग माय, लेकरांना वाट दाव ग माय. शक्ती थांब. अगं आता रागाने पुसू नको साठीळा. खूप भक्तिभावाने लावलाय तो त्यांनी. शिवा, मला खरं सांग, तुला ती बाई नाही दिसली? अगं खरंच नाही दिसल्या मला त्या बाई. मला काय वाटतं तुला कदाचित भास झाला असेल आणि होतं असं कधी कधी. मला भास झाला नव्हता. मी पाहिलं त्या बाईला. हॅलो. हो, मी 5 मिनिटात पोहोचते ऑफिसला. हो, निघाले, लगेच पोहोचते. शिवा चल लवकर, ऑफिसला जायला उशीर होतोय. चल चल. हा बरं, ऐक 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 ऐक. अरे ऐक, लक्ष ठेव त्यांच्यावर. अजिबात हलू नकोस तिथून, ठीक आहे? सगळी माहिती काढ. कुठून आलेत, गाव काय, गरजू किती आहे, सगळं. हा, मी फोन ठेवतो. हलू नकोस तिथून. फोन ठेवतोय मी. भद्रा, गुड न्यूज. गुड न्यूज? काय? आदिशक्तीचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. म्हणजे त्या आदिशक्तीची मूर्ती जमिनीतून बाहेर काढली? अरे बापरे, एवढं मोठं टेन्शन गेलं. आता तिचं नाईलाज करायला आपण मोकळे. बापरे, म्हणजे आपल्यावरचं आदिशक्ती नावाचं संकट दूर होणार. भद्रा, तू जरा पुढचा विचार करतेस. का बरं? म्हणजे मूर्ती अजून जमिनीतच आहे. नाही पण निघेल. आपण त्या मूर्तीला बाहेर काढणार, कारण
आपल्याला हव्या असलेल्या 4 बळींची सोय झाली आहे. काय बोलताय? हो खरंच? हो. अरे बापरे, कोण कोण माणसं आहेत ती? कुठेतरी वेठ बिगारीची कामं शोधायला आली आहेत, बाहेरून आली आहेत, कामाच्या शोधात आहे. अच्छा, ते काम शोधायला आलेत, पण आपलं काम झालंच म्हणून समजा. आता वेळ काय दवडताय? जा ना, घेऊन या त्यांना आणि आपण तुमचं बळी देऊया. नाही भद्रा, घाई करायची अजिबात गरज नाही. मी कोरोनाला तिथे पाठवलंय, तो त्यांची माहिती काढतोय, नंतरच आपण हे काम करू. कळलं? धीर धरा. हो हो हो, चला, खूप दिवसांनी आपल्या मनासारखं काम होणार आहे. अरे तुम्ही आलात दोघं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमच्या कपाळावर हा टिळा कसलाय? पुसून टाका ते, पुसून टाका आधी. वहिनी साहेब, अहो काय झालं, असं का बोलताय? ते एक बाई भेटली होती, तिने. कुठली बाई? मॅडम, जोगवा मागणारी जोगती नव्हती, तिने टिळा लावलाय. अरे, असं रस्त्यात कोणी तुम्हाला टिळा लावला तुम्ही लावून घ्याल? पुसून टाका आधी ते, पुसून टाका. पुसत. हा तसं का बघताय? म्हंटल ना पुसून टाका. आणि हे बघा, ह्याच्या पुढे लक्षात ठेवा, तुम्हाला कधीही कुठेही कोणतीही बाई दिसली तर तिच्यापासून लांब राहायचं. ती तुम्हाला म्हणाली टिळा लावा, पूजा वगैरे करा, तर करायची नाही. तिला साफ नकार द्यायचा. आलं लक्षात? तिच्या जवळही जायचं नाही आणि तिच्या सावलीलाही जायचं नाही. आलं लक्षात? मॅम, मी पण देव, देवपूजा किंवा कर्मकांड हे सगळं मानत नाही. व्हेरी गुड. पण तुम्ही हे सगळं करूच नका असं का सांगताय? वहिनी साहेब, काही घडलंय का? सगळं ठीक आहे आणि नका रे एवढे प्रश्न विचार. सांगितले तेवढं फक्त लक्षात ठेवा. बंदोबस्त झाला बॉस. बंदोबस्त? बंदोबस्त? नाही, ते आपलं ते बंधू आपले एक क्लायंट आलेत, त्यांची सोय हॉटेलमध्ये राहण्याचा बंदोबस्त झाला असं म्हणणं आहे त्याचं. हो ना? असंच म्हणणं आहे ना? हा. बरोबर. कोरोना, तुझ्याकडे काम आहे. काय बॉस? वर या. पुढे. नाही बॉस, पहिले तुम्ही जा ना. पुढं. जा तर तुम्ही पण आपापल्या कामाला लागा. आणि हो, मी सांगितलेलं लक्षात ठेवा. हो, मी आलेच. असताना आपलं भलं होत नसेल ना तर दुसऱ्याचं तरी करावं. देवे ना आपल्या पत्रात पण पुण्य टाकतो, हा, आणि कधीतरी आपलं पण भलं करतो असं म्हणतात. म्हणून आता आपण ना शिवाशेठचं भलं करायला पाहिजे, त्याचं जुळून द्यायला पाहिजे. यार श्रद्धा मॅडम, लांब राहायचं.
परत जर असा वाह्यासपणा केलात आणि माझ्याशी चुकीचं वागायचा प्रयत्न केलात ना, ते चप्पलेने थोबाड फोडीन तुमचं. आणि चप्पल वापरून वापरून एवढी झिजली आहे ना की याचा एक फटका जरी पडला ना तरी तुम्हाला तुमचे पित्तर आठवतील. त्यामुळे लांब राहा आणि माझा रस्ता अडवण्याचा तर प्रयत्नही करू नका. अहो मॅडम, अहो आम्ही इथं तुम्हाला प्रपोज करायला नाही आलोय हो, आणि काही चुकीचं बी बोलायला नाही आलोय हो. हो आम्हाला ना वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावर बोलायचंय. महादेवाची शपथ. हो समूह महादेवाची शपथ. काय बोलायचं ते पटापट बोलायचं, मी रिकामी नाहीये. हो सांगतो, आधी ते हातातली चप्पल पायात घाला ना, मग सगळं सांगतो. हा काय श्रद्धा मॅडम, म्हणजे काल रात्री जे घडलं ना ते जरा फॉरगटन करा ना, म्हणजे विसरून जा ना तुम्ही. आम्ही चुकलो. हो आम्ही चुकलो, आम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे होतं, खरंच चुकलो आम्ही, सॉरी. आता आमची चूक झाली तर चुकीला माफी नाही ते माहितीये, पण काय ना मॅडम, तुम्ही जर आम्हाला माफ केलं ना तर जरा बरं वाटेल ना आम्हाला. मुद्द्याचं बोला. नाही म्हणजे मॅडम मुद्द्याच बोलतो. आमचा जो शिवा शेठ आहे ना, मला वाटतं त्याच्या मनात शक्ती मॅडम आहेत, म्हणजे त्याला आवडू लागलेत शक्ती मॅडम असं वाटतंय. अहो शिवाशेठ शक्ती मॅडमच्या प्रेमात पडले असं वाटतंय. अहो असं वाटतंय काय, 100% खात्री आहे. काय सांगता? शिवा पण म्हणजे अहो म्हणजे मला असं वाटतं की शक्तीच्या मनात पण ना शिवाबद्दल फिलिंग्स आहेत. म्हणजे तिच्या वागण्यात ना तसं जाणवतं. काय सांगता? ही पण शक्ती ना हे सगळं कबूल करायला कचरते. त्यात शक्ती आणि शिवा म्हणजे असं रसायन आहेत ना की वर्ष उलटतील पण एकमेकांबद्दल प्रेम आहे ना हे काही ओठावर येणार नाही. हातात साठीची काठी येईल पण जन्माच्या गाठी काही जुळणार नाही त्यांच्या. तर प्रेमाच्या बाबतीत दोघही फार बोर येतो. मग आता काय करायचं आपण? अरे त्यांचं जुळलं पाहिजे यार. मलाही असंच वाटतं. शिवा आणि शक्तीनं दोघे एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर आहेत. अरे पण ते इच फॉर मेड करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. हो पण तेच काहीतरी काय करावं लागेल ह्याचा विचार करूया. सुचवा विचार करा. काय आहे आपल्या तिघांपैकी एकाच्या तरी सुपीक डोक्यातून आयडिया निघेल. विचार करा. मला सुचलं. नाही जाऊ दे, हे नको. हा काय ना नको. तुम्हाला काय सुचतंय? माझं डोकंच चालत नाहीये. ऐका ना, मी काय म्हणतो ऐका, आता आपण घरी जाऊया हा, आणि काय सुचलं ना तर एकमेकांना कळवूया. ठीक आहे? हा चालते. हा मी घरी जाते आणि काही सुचलं ना तर मेसेज टाकते. चालेल. चला तर मग आता सुरू करूया शिवा आणि शक्तीची लव्ह स्टोरी. चला. बस. एक मिनिट. हे माणसांचे फोटो. ही माणसं आहेत आपली आगामी बळीचे मानकरी. चांगलं काम केलंस. यांची माहिती काढलीस? बॉस, ऍज होतकरू नेता म्हणून यांची सगळी कुंडली काढलेली आहे. यांची घरची परिस्थिती पूर्णपणे हलाखीची आहे. कर्जाने गांजलेले आहेत आणि पोटा पाण्यासाठी वाटेल ते करायची यांची तयारी आहे. शाबास, मस्त काम केलंयस मित्रा. थँक्यू बॉस. आता तुला अजून एक काम करायचंय. कोणतं बॉस? बॉस तुम्ही फक्त बोला, तुमचं काम सर आखो पर. काम जरा जोखमीच आहे बॉस. जोखमीचं काम करण्यासाठीच्या धर्तीवर माझा जन्म झालाय. फोटोतल्या सगळ्या माणसांना बंगल्यावर घेऊन या. एवढंच ना, ऍज अ होतकरू नेता म्हणून हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. त्यांना कामाची गरज आहे आणि कामाच्या निमित्ताने मी त्यांना बंगल्यावरती घेऊन येणार. त्यांना भरपूर दारू पाजणार आणि त्या नशेत त्यांचा कधी गळा चिरला गेला हे त्यांना सुद्धा कळणार नाही. एक मिनिट प्रिन्स, तुम्ही खूप मोठी जोखीम उचलताय. अहो त्या माणसानं आपल्या बंगल्यावर आणताना कोणी पाहिलं तर? त्या माणसांचा बळी गेल्यानंतर आपल्यावर कोणाचा संशय नाही येणार का? हे बघा,
तुम्ही जे काही कराल ना ते खूप विचार करून करा. नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं. काळजी तर घ्यावीच लागेल. करुणा, याला काय झालं? कोरोना. अरे कोरोना. हा बॉस. बॉस काय झालं? तुम्ही काय बोललात का? लक्ष कुठे तुझं? इथे महत्वाचं बोलते ना कामाचं. ए बाबा, तुझी तब्येत बरी आहे ना? बरी आहे. नाही, कोणालाही संशय येता कामा नये काम करताना. जमेल तुला? बॉस ऍज अ होतकरून येता म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की हे जोखमीचं काम मी व्यवस्थित पार पाडणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. या कानाची त्या कानाला अजिबात खबर लागणार नाही. कशाला टेन्शन घेताय ना का? जा. प्रिन्स, हा. हा बिंडोक नीट काम करेल ना? कोरोना शिवाय कुठलाही माणूस भरोशाचा नाहीये. आपल्या आतल्या सगळ्या गाठी त्याला माहिती आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल. शिवा पण आपल्या विश्वासातला माणूस आहे, पण त्याला आपण अशी कामं नाही सांगू शकत ना. पण त्याला आपल्या तालमीत आपल्याला हवं तसं तयार करून घेतलं तर नाही. कारण हा बिंडोक कोरोना काही कामाचा नाहीये. तो कधी काय त्याला होईल ना सांगता येत नाही. कधी कधी असं वाटतं आपल्या हातातच नाही येतो. ती आदिशक्ती त्याला झपाटून आपल्या नाकी नऊ कधी आणेल ना कळणार पण नाही. याचा विचार करावा लागेल. माझी काही मदत हवी आहे का? हो, हे पेपर्स व्यवस्थित सेट करून फाईल मध्ये पिन करशील दे. आणि नंतर ती फाईल रॅक मध्ये ठेवून देशील. थँक्यू. बर. शक्ती, हा, सरकार आणि वहिनी साहेबांच्या वागण्यावरून तुला असं नाही वाटत त्यांचं कोणाशी काहीतरी बिनसलं असेल किंवा काहीतरी टेन्शन मध्ये आहेत ते? हो, मलाही असं वाटलं. हे म्हणजे भद्रावती मॅडमने आपल्याला तो टिळा पुसायला लावला. मी पण देव वगैरे मानत नाही, पण कोणी टिळा लावला तर त्याचा द्वेषही करत नाही. हो, वहिनी साहेब कधी कधी अशा का वागतात ना कळतच नाही. आणि आता तर त्यांनी ताकीद दिली आहे की कुठली अनोळखी बाई दिसली तर तिच्याशी बोलायचं नाही, तिच्या सावलीलाही जायचं नाही. असं सगळं का बोलले असतील त्या? असं का बोलल्या काही माहित नाही, पण त्यांच्या वागण्यावरून तरी एकंदरीत असं वाटते की काहीतरी टेन्शन नक्कीच आहे. पण आता काय टेन्शन आहे हे काय ते स्वतःहून आपल्याला सांगणार नाहीत. आपल्याला शोधावं लागेल. आणि प्रश्न असा आहे की शोधायचं कसा? आपण कोरोना सरांची मदत घेतली तर? ते प्रिन्स सर आणि भद्रावती मॅडमच्या सोबत असतात सतत. त्यांना कदाचित माहिती असेल